Hi friends, you are watching Learn with Joy with CN Patil YouTube channel, and I welcome you to all in my YouTube channel. Friends, in the first part of On Saying Please of 12th Standard English 1.2, we saw an example, whatever is given in the extract. Now, whatever happens next, we will see in the second part. पहिल्या पार्ट मध्ये आपण मराठीत आणि इंग्रजीमध्ये दोघं याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं होतं विद्यार्थ्यांना समजावं याच्यासाठी. सभ्यता, कर्टसी, दुर्गुण, सद्गुण, संसर्गजन्य अशा प्रकारचा दुर्गुण आणि सद्गुण सुद्धा याच्या बाबतीतली माहिती आपण पहिल्या पार्ट मध्ये मिळवली. त्याच्याच पुढे जाऊन एजी गार्डनर काय म्हणतात. नाउ see this. The law of nature is whatever you sow in the soil will grow. निसर्गाचा नियम काय म्हणतो की तुम्ही जे जमिनीत पेराल तेच उगवेल. म्हणजे इथं लेखकांना काय सांगायचंय, तुम्ही जर समजा प्रेम पेरलं तर प्रेम उगवेल. शब्दशः अर्थ नका घेऊ, पण तुम्ही प्रेम दिलं तर लोक तुम्हाला प्रेम देतील. तुम्ही लोकांचा रिस्पेक्ट केला तर लोक तुमचा रिस्पेक्ट करतील. इन दिस कंटेक्स्ट, द ऑथर एजी गार्डनर हॅज गिव्हन एन एक्झाम्पल ऑफ द कर्टियस नेचर ऑफ अ बस कंडक्टर. या लेसन मध्ये एक सभ्य अशा बस कंडक्टरचं उदाहरण एजी गार्डनर आपल्याला देत आहेत. The business of real bus conductor is very challenging, really. खरोखर बस कंडक्टरचा बिझनेस, त्याचा नोकरी ही अत्यंत चॅलेंजिंग असते. कारण दररोज वेगवेगळ्या विचारांच्या लोकांशी त्यांना जुळवून घ्यायचं असतं. Some people manage this business very well. याच्यातली काही लोक जी आहेत स्वभावामुळे ते त्यांचा जो काही व्यवसाय आहे तो व्यवस्थित मॅनेज करतात. इट हॅज टू बी कॉल्ड देअर सोशल सर्व्हिस. ती लोक त्याला सोशल सर्व्हिस म्हणतात, सामाजिक काम म्हणतात, आणि अगदी टेन्शन न घेता त्यांचा जो व्यवसाय आहे, त्यांची नोकरी आहे ती पार पाडतात. सम हाउएव्हर फील दॅट द पॅसेंजर्स इन द बस हॅव ओनली कम टू हॅरॅस द कंडक्टर. पण काही चिडचिडी जे काही लोक असतात त्यांना असं वाटतं की हे पॅसेंजर्स येतात आणि ते फक्त कंडक्टरला त्रास देण्यासाठी येतात, अशी त्यांची मेंटॅलिटी होते. आणि त्याच्यामुळेच त्यांना जास्त त्रास होतो, कारण त्यांची निगेटिव्ह थिंकिंग त्याच्यामधून दिसते. नाउ these people have different thoughts. We say creation as you see it. मग अशा लोकांचे जे काही विचार आहेत ते सुद्धा वेगळे असतात. आपण म्हणतो ना, क्रिएशन ऍज यू सी इट, म्हणजे जशी दृष्टी तशी सृष्टी. आपण जसा विचार करतो, आपल्याला जे दिसतं, आणि ते आपल्याला असं वाटतं की सृष्टीची सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असेल. म्हणून म्हणतो आपण जशी दृष्टी तशी सृष्टी. जशा दृष्टीने आपण पाहणार जगाकडे तसं आपल्याला दिसेल. इट मीन्स डोंट लुक ऍट द वर्ल्ड विथ मिसगाइडेड ग्लास. मग अगदी मिसगाइडेड चष्म्याने लोकांकडे बघू नका, कारण तुम्हाला मग तसंच दिसेल. तुम्ही लोकांकडे प्रेमाने, चांगल्या भावनेने जर बघितलं तर तुम्हाला सुद्धा चांगली भावना, तुम्हाला सुद्धा प्रेम तिथं दिसेल. वन्स द रायटर हॅड अ गुड एक्सपिरियन्स ऑफ गुड बस कंडक्टर. एकदा या लेखकांना एका चांगल्या बस कंडक्टरचा उदाहरण त्यांना समोर दिसलं, अनुभव आला. Once while traveling, the writer suddenly noticed that he left home without taking any money. ते घरून घाईघाईने आलेत आणि जेव्हा बसमध्ये बसलेत, तिकीट काढण्याच्या वेळेस त्यांना समजलं, अरे मी तर अगदी घाईघाईने आलो, विदाउट टेकिंग एनी मनी. त्यांनी पैसेच घेतले नाहीत खिशात.
He did not have the money to buy a ticket. त्यांच्याकडे तिकीट घ्यायला पैसेच नाहीत. He told the bus conductor the problem. He also showed readiness to get off the bus. He expected the bus conductor to get angry and say, "Get out." But opposite happened. ते बसमध्ये चढले, त्यांच्याकडे तिकीट खरेदी करायला पैसे नाहीत. त्यांनी बस कंडक्टरला त्यांचा प्रॉब्लेम सांगितला खरा खरा. त्यांनी बसमधून उतरण्याची सुद्धा ती तयारी दर्शवली. आता त्यांना वाटायला लागलं की बस कंडक्टर आपल्यावर ओरडेल, अँग्री होईल आणि गेट आउट फ्रॉम द बस असं म्हणेल. परंतु झालं उलट. द कंडक्टर गेव द रायटर तिकीट विथ हिज ओन मनी. दिस कंडक्टर वॉज हंबल अँड हॅपी बाय नेचर. He used to entertain the children on the bus. इथं इन दी बस पाहिजे होतं. तर आता कंडक्टरने त्या लेखकाला पैसे तिकीट दिलेत त्यांच्या स्वतःच्या पैशांनी. हा व्यक्ती कंडक्टर एकदम हंबल आणि हॅपी नेचर होतं, त्याचं आनंदी स्वभाव होता, नम्र होता. जेव्हा लहान मुलं बसमध्ये असायची त्या लहान मुलांचं एंटरटेनमेंट करायचे, म्हणजे नेहमी हॅपी गो लकी बॉय अशासारखं ते राहायचे. ही यूज टू मेक फन ऑफ युथ. तरुण असायचे मुलं तर त्यांचं ते मजा घ्यायचे किंवा एक जोक्स करायचे. इफ देअर वेर एल्डरली अँड ब्लाइंड पॅसेंजर्स ही वुड गेट हेल्प देम टू गेट ऑफ द बस अँड क्रॉस द रोड. There was no law that should he help. असा काही नियम नाहीये. ठीक आहे, लिहिलेलं असतं तिथं बसमध्ये की प्रवाशांना किंवा अपंग आंधळ्यांना उतरवण्यासाठी बस कंडक्टर मदत करतील, पण असा काही कुठलाही कायदा नाही. तरी सुद्धा हे बस कंडक्टर स्वतःहून आंधळ्या लोकांना किंवा म्हाताऱ्या लोकांना बसमधून उतरण्यासाठी आणि रस्ता क्रॉस करून देण्यासाठी मदत करायचे. म्हणजे मुळात हेल्प करणं हे त्याच्या रक्तात होतं. गुडनेस वॉज इन हिज ब्लड. चांगुलपणा, सभ्यपणा हा त्यांच्या रक्तात होता. हिज गुड नेचर अफेक्टेड द पॅसेंजर्स. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे पॅसेंजर्स जे आहेत ते काय असायचे, आनंदी असायचे. इम्प्रेस्ड अँड ट्रीटेड वेल. देअर वॉज हॅपीनेस इन द बस. देअरफॉर द हार्ड वर्क ऑफ कंडक्टर शुड बी इझी. त्यांच्या चांगुलपणामुळे, त्यांच्या चांगल्या वागण्यामुळे, त्यांच्या प्रेमाच्या वागण्यामुळे बसमध्ये अगदी आनंदी वातावरण राहायचं आणि त्या कंडक्टरला त्यांचं काम करणं अगदी सोपं व्हायचं. हसत खेळत, कुठल्याही प्रकारचं टेन्शन त्यांच्याकडे राहायचं नाही. So it is explained by A.G. Gardner in this lesson. आणि हे अत्यंत महत्वाचं देखील आहे आपल्यासाठी. Civilization is a contagious virtue. म्हणजे अशा प्रकारची चांगली संस्कृती ही सुद्धा काय आहे, एक संसर्गजन्य अशा प्रकारचा तो सद्गुण आहे. कारण तुम्ही चांगलं वागलात, सगळेजण चांगलं वागायला लागलेत, म्हणजे एकाची लागण दुसऱ्याला झाली, दुसऱ्याची 4 जणांना झाली, 4ची 8ला झाली. सो स्टार्ट बिहेविंग पोलाइटली फ्रॉम युअर सेल्फ. आणि म्हणून जर आपण आपल्या बाजूने नम्रपणे वागायला सुरुवात केली तर मग समोर सुद्धा इतर लोक नम्रपणे वागायला लागतात. हॅपीनेस कम्स फ्रॉम बिंग हंबल. आनंदीपणा कुठून येतो? आपण जर नम्र राहिलो, आपण जर चांगले वागलोत, आपण जर प्रेमाने वागलोत. बी पोलाइट टू अव्हेंज रूडनेस. आणि जर समजा एखादा रूढ वागत असेल, उद्धटपणे वागत असेल, त्याचा जर तुम्हाला बदला घ्यायचा असेल तर तुम्ही त्याच्याशी नम्रपणे वागा, म्हणजे तो आपोआप नरम होईल आणि तुमच्याशी नम्रपणे वागायला लागेल. हा एक वेगळा लॉ आणि चांगला लॉ लेखकांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. The quarrel led to decrease the civility and courtesy. भांडणामुळे काय होतं? जर भांडण झालं तर दोघांचं मन दुःखी होतं, दोघांना विचार करायला लावतो
आणि याच्यामुळे सौजन्यता, सभ्यता हे काय होतं, डिक्रीज होतं, कमी होतं, याचं अधपतन होतं. दिस सिव्हिलायझेशन वॉन्ट्स टू ब्रिंग यू बॅक. आणि ही नम्रपणे वागणं, प्लीज सॉरी म्हणणं, ही संस्कृती आपल्याला परत आणायची आहे रीडर्सला. इट इज नॉट पॉसिबल आउट ऑफ फिअर ऑफ द लॉ. ही काही आपल्याला कायद्याने परत आणता येणार नाही, तर आपल्या एकमेकांच्या वागण्याने ती परत आणता येईल. एव्हरीवन शुड थिंक ऑफ सच गुडनेस. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. एव्हरीवन शुड थिंक ऑफ सच गुडनेस. प्रत्येकाने या चांगुलपणाचा विचार केला पाहिजे. आणि जर चांगुलपणाचा विचार केला तर डेफिनेटली व्हॉटेव्हर एजी गार्डनर थॉट इट विल कम्स ट्रू. सो हिअर द लेसन एंड. इथं हा जो काही लेसन आहे तो संपतो आणि लेखकांना काय सांगायचं ते आपल्याला ते समजतं. सो आय स्टॉप हिअर and I request to you all, please subscribe this channel if you didn't subscribe yet for next notification. And remember one thing, please share this video to all the 12th standard students. It will be helpful to them. So once again, I am thankful to you all. Thank you.